नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत। लेखा कोशागार विभागामध्ये भरती निघालेली ही जी भरती ही नाशिकसाठी असणार आहे। याच्या आधी 3 जाहिराती आलेल्या आहेत। पुण्याची एक जाहिरात आलेली, त्याच्यानंतर नागपूरची आलेली, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आली होती आणि आत्ता नाशिकची जाहिरात आली। टोटल ज्या जाहिराती या 4 जाहिराती आल्यात। याच्यामध्ये 2 जाहिराती आता राहिलेल्या आहेत। एक अमरावती विभाग आहे आणि कोकण विभाग, या दोन्ही जाहिराती नेक्स्ट वीकमध्ये बहुतेक येऊन जातील। आत्ता नाशिकची जाहिरात आली। या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाशिकची जी काही जाहिरात आहे लेखा कोशागार विभागाची, याची संपूर्ण माहिती देणार आहे। काय काय शिक्षण लागणार आहे, किती फी असणार आहे, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशा प्रकारे सरकारी नोकरी जाहिरातीचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। चला तर मग चालू करूया। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता नाशिक विभागासाठी ही जाहिरात आहे, लेखा कोशागार विभागाची जाहिरात आहे। ही जी जाहिरात आहे ही 23/1 म्हणजे ही जाहिरात आजच आलेली। आजचंच अपडेट या ठिकाणी डेट पाहू शकता, 23 तारीख आहे आज। याचं जे काही अपडेट आहे हे आजच आलेलं आहे आणि या जाहिरातीसाठीचा जो काही फॉर्म आहे हा उद्यापासून चालू होणार आहे, 24 तारखेपासून चालू होणार आहे। या जाहिरातीच्या आधी जे काही जाहिराती आलेल्या आहेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, याचे व्हिडिओ, याचे अपडेट सर्व आपल्या चॅनलवर आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते चेक करा। ही जी जाहिरात आहे ही नाशिक विभागासाठी, नाशिक विभागामध्ये कार्यालय आता कोणती कोणती असणार आहे याच्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता। नाशिक असणार आहे, नंतर धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार या विभागामध्ये भरती केली जाणार आहे। याच्यामध्ये जे पद असणार आहे कनिष्ठ लेखपाल आणि गटकसाठी असणार आहे। पाठीमागे जे काही जाहिराती आल्या त्यांच्यामध्ये हे जे पद आहे हे सेमच आहे। गटकच्या सर्व जाहिराती निघाल्यात, शिक्षण बाकीच्या सर्व अटी सेमच आहे। तरी सुद्धा एकदा तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय अटी, काय काय फी असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। आता याच्यामध्ये खाली पाहून घ्या, याच्यामध्ये पदाचं नाव दिलेलं आहे कनिष्ठ लेखपालचं आहे। 7व्या वेतन आयोगानुसार याला पगार असणार आहे। याच्यासाठी पगार दिलेला आहे 29,200 ते 92,300 याच्या दरम्यान तुमचा पगार असणार आहे आणि एकूण ज्या जागा दिलेल्या ते 59 असणार आहे। त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार आहे तर 24/1 पासून, उद्यापासून चालू होणार आहे, संध्याकाळी 5 वाजल्यापासून चालू होणार आहे। त्याच्यानंतर अंतिम दिनांक दिलेला आहे 23/2/2025, म्हणजे संपूर्ण 1 महिना ही जाहिरात चालू असणार आहे। संध्याकाळी 12 वाजेपर्यंत फॉर्म चालू असणार आहे 23 तारखेला, 23 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत। तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याच्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिलेला आहे, तो सुद्धा 23/2 असणार आहे, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत। फॉर्मच्या शेवटच्या तारखेपर्यंत फी भरायची। त्याच्यानंतर पुढं परीक्षेचा दिनांक आणि कालावधी, याचं जे हॉल तिकीट आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाणार आहे, हे नंतर येणार आहे, आत्ता काय डेट दिलेली नाही आहे त्याची। त्याच्यानंतर पुढे यायचे, याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा असणार या ठिकाणी दिलेली आहे। याच्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता प्रवर्ग दिलेले आहे, म्हणजे कॅटेगरीची लिस्ट दिलेली कोणत्या कोणत्या आहेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये जागा दिलेल्या आहेत किती किती असणार आहेत त्या चेक करून घ्या। तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल ते चेक करून घ्या, त्यानुसार या पुढं जागा दिलेल्या आहेत। याच्यामध्ये अनाथसाठी एक राखीव असणार आहे, अल्पदृष्टीसाठी एक आहे आणि दिव्यांगासाठी एक आहे, अशा 2 जागा आणि एक अनाथसाठी असणार आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी जागा दिलेल्या आहेत। नंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी जागा असणार आहे। तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये मोडताय आणि किती जागा हे पाहून घ्या, त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचं आहे। त्याच्यानंतर पुढे यायचे, याच्यामध्ये आपल्याला फोटो आणि सही दिलेले कशा प्रकारे लागणार आहे। याच्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता 1 नंबरला एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे आणि तो स्कॅन करून घ्यायचा आहे। त्याच्यावर कोणताही स्टॅम्प नको आहे, साईन केलेलं नको आहे आणि स्टेपलर केलेलं किंवा पिनिंग केलेलं ते सुद्धा नको आहे, एकदम क्लिअर फोटो लागणार आहे। हे फोटोसाठी झालं। सहीसाठी खाली दिलेलं आहे, सही काळ्या पेनाने करायची तुम्हाला आणि व्हाईट पेपरवर असणार आहे। हे दोन्ही तुम्हाला सेपरेट स्कॅन करायचे, सेपरेट अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर फोटो आणि सहीची साईज दिलेली आहे, आपल्याला साईज काय लागणार आहे 3.5 सेंटीमीटर ते 4.5 सेंटीमीटर याच्या दरम्यान लागणार आहे, किंवा खाली पिक्सलमध्ये सुद्धा दिलेले आहे 140x180 याच्या दरम्यान पाहिजे। फोटोची साईज तुम्हाला कमी जास्त जर करता येत नसेल, वरती आय बटनमध्ये व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 वेबसाईट सांगितले आहेत, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ते फोटो रिसाईज करता येणार त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर फाईलचा आकार दिलेला आहे 80 KB ते 200 KB पर्यंत पाहिजे, हे झालं फोटोसाठी। त्याच्यानंतर सहीचं दिलेलं आहे, ब्लॅक पेनाने साईन करायची, काळ्या पेनाचा वापर करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यासाठी साईज दिलेली 140x180 पिक्सल ठेवायची। त्याच्यानंतर केबीमध्ये दिलेलं आहे 80 ते 200 KBच्या दरम्यान पाहिजे। 200 KBच्या जास्त फाईल अपलोड होणार नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे 200 KB पर्यंतच तुम्हाला ठेवायचं आहे।
फोटोची साईज आहे 140 बाय 180 आणि सहीची साईज जी दिलेली 140 बाय 180 ही साईज तुम्ही पाहून घ्या. अशा प्रकारे असणार आहे हा फोटो आहे. फोटोसाठी काय आहे 140 या ठिकाणी असणार आहे, 140 आणि 180 या साईडला असणार आहे. त्याच्यानंतर सहीसाठी साईज असणार आहे, ही सहीसाठी 180 साईज ही असणार आहे वरची टॉपची साईज आणि राईट साईडला या ठिकाणी 140 असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची. त्याच्यानंतर पुढे येते. त्याच्यानंतर याच्यामध्ये कागदपत्र दिले काय काय लागणार आहे अपलोड करायचे तुम्हाला. याच्यामध्ये टोटल जी कागदपत्र आहे ही 18 आहेत. 18 कागदपत्रांमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट असणार आहे ते पाहून घ्या. त्यानुसारच तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे आणि त्याची साईज दिलेली या ठिकाणी 100 KB असणार आहे. कमीत कमी 100 आहे आणि जास्तीत जास्त 2 MB पर्यंत असणार आहे. आणि सर्व डॉक्युमेंट तुमचे PDF फॉर्मॅटमध्येच पाहिजे, दुसरं फॉर्मॅट चालणार नाही आहे, PDF मध्येच अपलोड होणार आहे. हे पहा याच्यामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली काय काय लागणार आहे. हे सर्व कॅटेगरीनुसार असणार आहे. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र हे जे OBC कॅटेगरीसाठी लागतं, बाकीच्यांना लागणार नाही आहे. SC ST त्यांचे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. प्रत्येकासाठी वेगळं असणार आहे. हे तुम्ही चेक करून घ्या तुमच्यासाठी काय काय असणार आहे ते. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क दिलेलं, परीक्षेसाठी फी असणार आहे. पद जे कनिष्ठ लेखपाल आहे त्याच्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फी असणार आहे आणि राखीव प्रवर्ग कॅटेगरीसाठी 900 रुपये फी असणार आहे. महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही जे फॉर्म भरताय, फॉर्म भरल्यानंतर पेमेंट केले, पेमेंटची रिसिप्ट आणि फॉर्मची रिसिप्ट या दोन्हींच्या प्रिंट काढून ठेवायच्या आहे. नंतर फॉर्मच्या प्रिंट मिळणार नाही आहेत. एकदा लॉग इन बंद झालं की त्याच्या प्रिंट काढता येत नाही. त्याच्यामुळे त्या प्रिंट काढून ठेवायच्या दोन्ही. आणि त्या ज्या प्रिंट आहे ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यावेळेस ते दोन्ही प्रिंट लागणार आहेत. त्याच्यामुळे दोन्हींची प्रिंट आत्ताच काढून ठेवा, नंतर प्रिंट निघत नाही त्याची. त्याच्यानंतर परीक्षेचे स्वरूप दर्जा दिले कशा प्रकारे असणार आहे. याच्यामध्ये विषय दिलेले मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. याच्यामध्ये प्रश्नांचा दर्जा आहे हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा याच्याप्रमाणे असणार आहे. सुरुवातीचे 2 मराठी आणि इंग्रजीसाठी. नंतर सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे ग्रॅज्युएशनवर असणार आहे. याच्यामध्ये प्रश्नांची संख्या हे 25च असणार आहे सर्वांसाठी. प्रतिप्रश्न गुण हे 2-2 मार्काला असणार आहे. हे पहा एकूण गुण 50-50 असणार आहे प्रत्येक विषयासाठी. टोटल 200 असणार आहे. प्रश्नांची संख्या ही 100 आहे आणि टोटल मार्क 200 असणार आहे. टोटल जो पेपर आहे हा 2 तासाचा असणार आहे, म्हणजे 120 मिनिटाचा असणार आहे. त्याच्यानंतर पुढं अभ्यासक्रम दिलेला आहे आपल्याला. अभ्यासक्रममध्ये बघा काय काय असणार आहे. या ठिकाणी अभ्यासक्रमची लिस्ट दिली, प्रत्येक विषयासाठी काय काय विचारलं जाणार आहे संपूर्ण दिलेले. हे पहा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. अभ्यास करायला तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. म्हणजे कोणत्या विषयाचा काय अभ्यास करायचा आहे संपूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे. जेवढे काय आत्ता लेखक कोशागारच्या जाहिराती आलेल्या आहेत सर्व जाहिरातीमध्ये जो काय अभ्यासक्रम आहे संपूर्ण दिलेला आहे, काय काय येणार आहे ते. फक्त तुम्हाला त्याचाच अभ्यास करायचा आहे. हे पहा संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली. बुद्धिमापन चाचणी असणार आहे, त्याच्यामध्ये काय विचारलं जाणार आहे हे संपूर्ण दिलेले. हे पहा याच्यावरच तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याचा. पुढं आपल्याला जाहिरातीसाठी वय दिलेलं, वय काय लागणार आहे. याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी 19 वर्ष पूर्ण पाहिजे. त्याच्यानंतर खाली आरक्षण दिलेलं आहे. आरक्षणमध्ये पहिलं अमागास असणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष दिलेत. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत असणार आहे. दिव्यांगासाठी 45 वर्ष आहे. माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी पाहून घ्या 38+3 वर्ष असणार आहे. त्याच्यानंतर खाली 43+3 असणार आहे. तुम्ही कशामध्ये मोडताय ते पाहून घ्या. माजी सैनिक दिव्यांग आहे 45 वर्ष आहे. प्रकल्प, भूकंप, दिव्यांग, अंशकालीन कर्मचारी हे सर्वांचं दिलेलं आहे. तुम्ही ते पाहून घ्या. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसताय का ते पाहून घ्या. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्ज दिले, शिक्षण काय लागणार आहे जाहिरातीसाठी. याच्यामध्ये कोणत्याही विद्यापीठाची पदवी लागणार आहे, संविधानिक विद्यापीठाची पदवी लागणार आहे. कोणत्याही शाखेतली पदवी जरी असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर तांत्रिक अर्थसुद्धा लागणार आहे. याच्यामध्ये काय असणार आहे मराठी टंकलेखन लागणार आहे, 30चा स्पीड लागणार आहे. किंवा हे जर नसेल दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे इंग्लिश टंकलेखन किमान 40चं लागणार आहे. दोन्हीपैकी एक लागणार आहे, मराठी 30 किंवा इंग्लिश 40. त्याच्यानंतर पुढं संगणक अर्थ दिले म्हणजे कॉम्प्युटरचं नॉलेज. आता याच्यामध्ये DOECCचा जो काही कोर्स आहे CCC असेल, OABC हे जे काही लेवल आहेत याच्यापैकी कोणतंही एक सर्टिफिकेट किंवा MSCITचं सर्टिफिकेट याच्यापैकी कोणतेही एक जरी सर्टिफिकेट असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर पुढं दिव्यांग आरक्षण दिलेले. जर तुम्ही दिव्यांगामध्ये मोडत असाल तर दिव्यांगामध्ये कोणत्या लेवलला हे पहा या ठिकाणी दिलेले आहे. दिव्यांगाचा प्रकार तुमचा कोणता आहे तो या ठिकाणी पाहून घ्या. कशामध्ये मोडतोय त्यानुसार या जागा असणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर खाली सुद्धा दिलेलं आहे पहा या ठिकाणी चेक करून घ्या. जर दिव्यांग उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी असणार आहे.
त्याच्यानंतर पुढं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं दिलेलं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, पण हे नंतर लागणार आहे। ज्यावेळेस तुम्ही पास होणार आहे त्यावेळेस तुम्हाला ही PDF लागणार आहे। संपूर्ण जे काही डॉक्युमेंट आहेत 21 डॉक्युमेंट संपूर्ण लागणार आहे। याची जी काय PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे ती पाहून घ्या। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जाहिरातीसाठीचं संपूर्ण अपडेट दिलेलं आहे। आता याच्यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक अशा टोटल 4 जाहिराती आल्यात। आता 2 जाहिराती राहिल्यात, अमरावती आणि कोकण विभाग। या दोन्हीच्या जाहिराती नेक्स्ट वीकमध्ये येऊन जातील। याचे जे काही व्हिडिओ आहे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल। थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, कारण सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही अपडेट आहे तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहे। थँक्यू।